जय भीम साथियों, मला आज या ठिकाणी वर्कशॉप यूट्यूब चॅनल यांनी म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केले आहे। म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड मध्ये करिअरच्या काय संधी आहेत याबाबत मी आपणास थोडक्यात माहिती देणार आहे। तर यामध्ये जे MBA झालेली मुलं आहेत, BBA झालेली मुले आहेत, अशा मुलांना जर म्युच्युअल फंड मध्ये नोकरी जर करावीची असेल तर त्यांना रिलेशनशिप मॅनेजर म्हणून म्युच्युअल फंड मध्ये नोकरी मिळू शकते। जर त्यांनी मार्केटिंग मध्ये MBA केला असेल तर त्यांना मार्केटिंगचा जॉब दिला जातो। तर रिलेशनशिप मॅनेजरचं काय काम असतं? कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये रिलेशनशिप मॅनेजर ज्यावेळेस रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करतो त्याला एक टार्गेट दिलं जातं वर्षाचं की तुला या वर्षी एवढा बिझनेस आणला पाहिजे। तर त्यासाठी त्याला वेगवेगळे सोर्सेस सुद्धा दिले जातात। त्याच्या हाताखाली जवळपास 200 ते 300 एजंट काम करीत असतात। मग यांचं काय काम? रिलेशनशिप मॅनेजरने त्या लोकांसोबत मीटिंग करणे, त्यांना म्युच्युअल फंडच्या स्कीमचं प्रेझेंटेशन देणं, त्याची माहिती देणं आणि त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये आपल्याच कंपनीमध्ये गुंतवणूक कशी करावी व का करावी याबद्दल त्यांना डिस्ट्रीब्युटरला एजंट लोकांना त्यांना माहिती द्यावी लागते रिलेशनशिप मॅनेजरला। तर यामध्ये जर कोणाला जर नोकरी करायची असेल रिलेशनशिप मॅनेजर तर यामध्ये खूपच संधी आहे। तुम्हाला जर या ठिकाणी नोकरी मिळाली आणि तुम्हाला मार्केटिंगचा जर जॉब मिळत असेल तर तुम्हाला एक वार्षिक टार्गेट दिलं असेल आणि जर हे टार्गेट तुम्ही जर 100% अचीव केलं तर तुम्हाला जेवढा पगार मिळतो त्या पगाराच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोनस सुद्धा दिला जातो, ज्याला इन्सेंटिव्ह म्हणतात। जर तुमचा जेवढा पगार आहे, समजा एखाद्याला वार्षिक 10 लाखाचं पॅकेज ठरलं असेल तर तेवढा 10 लाखाचं त्याला इन्सेंटिव्ह स्वरूपात मिळलं जातं। तर त्यासाठी त्याला जे वार्षिक टार्गेट दिलं जातं ते त्याने अचीव करायचं असतं। हा एक झाला रिलेशनशिप मॅनेजरचा जॉब, जे मार्केटिंग मध्ये काम करण्यासाठी। त्याचप्रमाणे त्याला ऑपरेशन मध्ये जर ज्यांनी काम करायचं असेल, जी मुलं MBA झालेत किंवा ज्यांनी BCom केले, अशा मुलांना जर म्युच्युअल फंड मध्ये जर काम करायचं असेल तर त्यांना ऑपरेशनचं मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते। म्युच्युअल फंड मधील रिलेशनशिप मॅनेजर, डिस्ट्रीब्युटर आणि गुंतवणूकदार यांनी जी गुंतवणूक केलेली असते त्याचं बॅकहँड काम, जे बॅक साईडला जाऊन काम त्यांना जे करायचं असतं ते ऑपरेशन मध्ये काम करायचं असतं। एखाद्या गुंतवणूकदाराला जर पैसे गुंतवणूक करायचे असेल किंवा त्याला जर आपण केलेली गुंतवणूक काढायची असेल किंवा त्याला त्याच्या नावाच्या पत्त्यात बदल करायचा असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं जे ऑपरेशनच्या माध्यमातून केली जातात। तर हे काम सुद्धा BCom झालेल्या मुलांना, MBA झालेल्या मुलांना त्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये नोकरी मिळू शकते। तिसरं जे आहे म्युच्युअल फंड मध्ये रिसर्च अनालिसिस्ट, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्स मधल्या वेगवेगळ्या डिग्र्या घेतल्या असेल, हाय लेवलच्या ऍक्च्युअरी अशा प्रकारच्या जे डिग्री घेतल्या असेल तर त्यांना म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर म्हणून सुद्धा नोकरी मिळू शकते। तर ह्या फंड मॅनेजरला जर तुम्ही जर पाहिलं असेल, वेगवेगळ्या कंपनीमध्ये जे फंड मॅनेजर जे काम करतात तर त्यांची म्युच्युअल फंड मध्ये काय भूमिका असते? जर समजा एखाद्या म्युच्युअल फंडच्या इन्फ्रास्ट्रक्चर नावाची स्कीम आहे आणि या स्कीम मध्ये जवळपास 5,000 करोडचा फंड आहे, तर हा फंड
इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असणाऱ्या कंपनीमध्येच गुंतवणूक करावा लागतो. तर या कंपनीची पूर्ण अभ्यास या फंड मॅनेजरला करावा लागतो व त्याप्रमाणे ते अभ्यास करून त्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्याची गुंतवणूक करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज फंड मॅनेजरला जो पगार मिळतो तर भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर सुद्धा पगार मिळत नाही. एवढा पगार आज फंड मॅनेजर म्हणून जे म्युच्युअल फंड मध्ये नोकरी करतात अशा फंड मॅनेजरला मिळतो. मी पाहिले युटीआय मध्ये जे म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर म्हणून काम करतात अशा फंड मॅनेजरला जवळपास 7 ते 8 करोडचं वार्षिक पॅकेज आहे. तर अशा प्रकारची पण चांगली संधी मिळू शकते. परंतु त्यासाठी IIM, IIT अशा उच्च प्रकारच्या दर्जाच्या त्यांनी डिग्री हासिल केल्या असाव्यात. तर त्यांना असा चांगला जॉब म्युच्युअल फंड मध्ये मिळण्यासाठी वेगळी संधी आहे. कृपया आपल्या मुलांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड मध्ये ज्याप्रमाणे LIC आणि वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनी आहेत अशा कंपन्यांमध्ये एजंट म्हणून नेमलं जातं. त्याच प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये एजंटला डिस्ट्रीब्युटर किंवा IFA असं संबोधलं जातं. IFA म्हणजे इन्व्हेस्टर फायनान्शियल ऍडवायझर. तर इन्व्हेस्टर फायनान्शियल ऍडवायझर आपण कसं बनायचं की डिस्ट्रीब्युटर आपण कसं बनायचं, तर त्यासाठी आपणास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॉक मार्केट ज्याला NISM म्हटलं जातं, NISM ची डिस्ट्रीब्युटर म्हणून IFA ची एक परीक्षा असते. तर त्यासाठी परीक्षा वगैरे कशी द्यायची याची माहिती मी आपणास देईल, किंवा त्यासाठी लागणारी पुस्तकं, त्यासाठी लागणारा कोर्स कशा प्रकारे असतो याची मी माहिती आपणास देईल. तर आपण जर समजा ही परीक्षा पास झालो, NISM ची MP ची परीक्षा, आपल्याला एक ऍडवायझर म्हणून एक काम वेगवेगळ्या म्युच्युअल फंडामध्ये काम करता येतं. विशेष म्हणजे ज्या प्रकारे इन्शुरन्स मध्ये आपण काम एजंट म्हणून काम करतो त्यावेळेला काही प्रकारची रेस्ट्रिक्शन असतात की तुम्हाला फक्त याच कंपनीचा इन्शुरन्सचा बिझनेस करावा लागेल. परंतु अशा प्रकारचं रेस्ट्रिक्शन म्युच्युअल फंड मध्ये असत नाही. तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाचे तुम्ही ही जर परीक्षा पास झाली वेगवेगळ्या म्युच्युअल फंडाचे तुम्ही डिस्ट्रीब्युटर होऊ शकता. तर आपण हे काम करत असताना की आपण एकदमच फार मोठं असं होईल असं कोणीही समजायचं नाही, कारण यामध्ये आपणास खूप कष्ट घ्यावे लागतात. माझ्यासोबत सुद्धा मी ज्या वेळेला म्युच्युअल फंड मध्ये काम करत होतो जवळपास माझ्यासोबत 400 डिस्ट्रीब्युटर काम करत होते, ज्यांची सुरुवात त्यांनी माझ्याकडेच अपॉइंटमेंट होऊन झालेली होती. आज या डिस्ट्रीब्युटरचा वार्षिक जो धंदा आहे ज्याला AUM म्हणलं जातं, असेट AUM म्हटलं जातं, तो जवळपास 150 करोड ते 200 करोड आहे. तर यामध्ये कमीत कमी 1% ते 2% हे कमिशन म्युच्युअल फंडामार्फत डिस्ट्रीब्युटरला दिलं जातं. जर समजा आपण 150 करोड पर्यंत या बिझनेस मध्ये पोहोचलो तर आपल्याला वार्षिक 1.5 करोड रुपये या माध्यमातून कमिशन मिळालं जातं. आणि या डिस्ट्रीब्युटरशिपचा बिझनेस करण्यासाठी IFA बिझनेस करणे हे फारच सोपं आहे. कारण आपण या म्युच्युअल फंड मध्ये कमीत कमी 500 रुपयापासून ते मॅक्झिमम किती रुपयापर्यंत गुंतवणूक घेऊ शकतो. आपण हे काम करीत असताना आपणास वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार आपल्याला शोधावे लागतील. मी तर म्हणेन की सर्वप्रथम आपण आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरात एखादा आपला भाऊ, आई वडील काम करत असतील तर त्यांना आपण 500 रुपयापासूनच SIP करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर आपण जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर आपण दुसऱ्या गुंतवणूकदारांना आपण सांगू शकतो किंवा आपला त्या माध्यमातून कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर आपण हे डिस्ट्रीब्युटरचं काम करत असताना आपण लक्षात हे ठेवायचं की आपल्याला कोणते गुंतवणूकदार मिळतील.
त्याप्रमाणे आपल्याला त्यांना टॅग करावं लागेल. सर्वात प्रथम आपण घरातील लोक, नंतर नातेवाईक, मित्रमंडळी, अशा प्रकारे आपल्याला ह्या गुंतवणूकदारांना आपल्याला टॅग करावे लागतील व त्यांच्याकडून आपल्याला गुंतवणूक घ्यावी लागेल. 500 रुपयापासून ते तुम्हाला मी सांगितलं लमसम आपण किती गुंतवणूक घेऊ शकतो. समजा एखादा नातेवाईक, एखादे मित्र किंवा आपल्या ओळखीचं कोणी एखादा रिटायर्ड झाला असेल तर ते त्यांच्याकडे जास्त रिटायरमेंटचे पैसे असतात. तर अशा वेळेला आपण त्यांच्या घरी जाऊन म्युच्युअल फंडची माहिती देऊ शकतो. त्यांना बँक, पोस्ट आणि इतर जे गुंतवणुकीचे जे वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये कसा जास्तीत जास्त परतावा मिळतो त्याचा पूर्ण अभ्यास करून आपण जर त्यांच्या पुढे जर पण परतावा जर ठेवला तर मला वाटते जास्तीत जास्त गुंतवणूकदार आपणास मिळू शकतील. आणि हे करताना मात्र आपण गुंतवणूकदाराच्या वयाचा सुद्धा विचार केला पाहिजे. जर समजा एखादा निवृत्त झालेला व्यक्ती असेल आणि त्याला जर गुंतवणूक करायची असेल तर आपण त्यांना जास्तीत जास्त जोखीम असणाऱ्या स्कीम मध्ये आणू शकत नाही. तर बॅलन्स फंड म्हणजे हायब्रिड स्कीम, अशा स्कीम मध्ये आपण त्यांना आणू शकतो, जेणेकरून बँकेपेक्षा 3 ते 4% जास्त त्यांना परतावा मिळू शकतो. यामध्ये त्यांना आपण हेही सांगू शकतो की तुम्हाला जर समजा एखाद्या व्यक्तीला रिटायरमेंट नंतर 40 ते 50 लाख रुपये मिळाले असतील तर त्यांचे लमसम गुंतवणूक घेऊन आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो बॅलन्स फंड मध्ये. आणि जर त्या व्यक्तीला पेन्शन मिळत नसेल तर आपण त्या व्यक्तीला दर महिन्याला पेन्शनच्या माध्यमातून म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन अशा नावाची स्कीम आहे, अशा माध्यमातून आपण त्यांना दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेला त्यांनी सांगितलेल्या तारखेला त्यांच्या अकाउंट्सवरती ठराविक रक्कम जमा केली जाते. समजा तर ज्यांनी 50 लाख रुपये गुंतवणूक केले आणि त्यांनी म्हटलं की मला दर महिन्याला 30,000 रुपये हवेत तर आपण त्यांना सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅन देऊ शकतो आणि त्यांच्या अकाउंटला दर महिन्याला न चुकता 30,000 रुपये त्यांच्या अकाउंटला येतील. आणि हे होत असतानाच जर बँकेत आपण जर पैसे ठेवले त्यांना त्या माध्यमातून व्याज मिळतं. परंतु आपण जर यांची लमसम जर गुंतवणूक करून घेतली तर त्यांना तर सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅनचे तर पैसे मिळाले जातातच, त्याचबरोबर त्यांनी जे गुंतवणूक केलेली असते त्या गुंतवणुकीवर बढावा सुद्धा मिळतो मार्केटनुसार त्यांनी. आणि गुंतवणूक घेताना त्यांना कोणत्याही गुंतवणूकदाराला कमीत कमी 5 ते 10 वर्ष त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला आपल्या डिस्ट्रीब्युटरने म्हणजे नवीन होणाऱ्या मुलांनी IFAंनी गुंतवणूकदारांना दिला पाहिजे. आपण शॉर्ट टर्म ज्यांना जर काही कालावधी 6 महिने आणि 1 वर्षासाठीच फक्त पैसे ठेवायचे असेल तर त्यासाठी वेगळी स्कीम आहे ज्याच्यामध्ये 100% ते पैसा सुरक्षित असतो, परंतु त्याच्यामधला जो परतावा जे रिटर्न्स मिळतात ते कमी असतात परंतु बँकेपेक्षा जास्त असतात. तर अशा स्कीम मध्ये आपण त्या गुंतवणूकदारांना आपण घेऊन येऊ शकतो. तर आणि डिस्ट्रीब्युटर शिवाय आपणास गुंतवणूकदारांकडून जास्तीत जास्त गुंतवणूक कशी मिळेल यासाठी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमची माहिती दिली जाते, प्रेझेंटेशन दिलं जातं, वेगवेगळ्या स्कीमचं नॉलेज दिलं जातं. मला वाटतं की आता जर तुम्ही जर पाहिलं असेल की सरकारी कंपन्या किंवा इतर ठिकाणी नोकरी मिळणं आपल्या मुलांना फारच अवघड झालेलं आहे. तर त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये NISM म्हणजेच MP ची परीक्षा त्यांनी द्यावी, त्यांनी डिस्ट्रीब्युशनशिप घ्यावी आणि त्यांनी म्युच्युअल फंडचा बिझनेस करावा. या संदर्भामध्ये त्यांना कोणतीही मदत हवी असेल तर ती मदत करण्यास मी तयार आहे. त्यांनी कधीही मला फोन करावा, मी त्यांना त्यासाठी मार्गदर्शन करण्यास तयार आहे. म्युच्युअल फंड मध्ये IFA म्हणून काम करीत असताना त्याने जर चांगल्या प्रकारे त्या म्युच्युअल फंडाचं काम केलं असेल तर त्याला चेअरमनशिप
झोनलचं अवॉर्ड, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना अवॉर्ड करून देऊन संबोधले जातं. त्याचप्रमाणे आता काही म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा समजा एखादा डिस्ट्रीब्युटर वयस्कर झाला, त्याच्या किंवा त्याची डेथ झाली, तर त्यांनी जो केलेला जो बिझनेस आहे, त्या बिझनेसचं जे कमिशन आहे, जोपर्यंत तो गुंतवणूकदार त्या म्युच्युअल फंडमध्ये आहे तोपर्यंत त्याच्या फॅमिलीला त्याचं कमिशन मिळत जातं, शेवटपर्यंत त्याचं कमिशन मिळत जातं. तसेच काही म्युच्युअल फंडमध्ये काही कंपन्यांनी या IFAचा इन्शुरन्स सुद्धा काढलेला आहे. इन केस काही IFAचं अचानक डेथ झाले तर अशा IFAच्या कुटुंबांना त्या म्युच्युअल फंड तर्फे जी काही त्याची इन्शुरन्सची रक्कम असेल, त्याच्या नावावरती हे केलं असेल, तीच पूर्ण रक्कम त्याच्या फॅमिलीला मिळू शकते. त्याने जर समजा त्याला जे टार्गेट दिलं असेल किंवा त्याने जास्तीत जास्त बिझनेस केला असेल तर त्याला फॉरेन टूरला सुद्धा घेऊन जातात. वेगवेगळ्या परदेशात त्यांना घेऊन जायला जातं. आणि हा संपूर्ण खर्च हे ती म्युच्युअल फंड करते. तिथं त्या राहण्याची 5 स्टार मध्ये व्यवस्था, वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रेक्षणीय स्थळ आहेत ते दाखवणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये IFAना मिळतात. त्यांचे व्हिजन वाढतं, वेगवेगळ्या देशामध्ये त्यांना फिरवलं जातं, इन्शुरन्सचा बेनिफिट मिळतो. आपल्या हयातीनंतर जे त्याने जे काम केलं आहे, त्याचा जो बिझनेस आहे तसा जर राहिला असेल त्याचं सुद्धा कमिशन त्याच्या फॅमिलीला मिळतो. अशा प्रकारे IFAना सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या प्रकारे संधी आहे. इतर कंपन्यांमध्ये ज्याप्रमाणे नोकरदारांना ज्या लाभ मिळतात तसा लाभ या ठिकाणी मिळतो. आणि मी तर म्हणेन त्याहीपेक्षा लाभ म्युच्युअल फंडमध्ये डिस्ट्रीब्युटरला मिळेल. त्याने जर प्रामाणिकपणे मेहनतीने जर काम केलं तर तो उच्च शिखरावर जाऊ शकतो. आज जर पाहिलं तर त्याने जर सुरुवात जर केली प्रामाणिकपणे आणि 5 वर्षामध्ये जर त्याने 100 कोटीचा बिझनेस केला तर त्याला कमीत कमी वर्षाला 1 ते 1.5 करोड रुपये त्याला कमिशन मिळू शकतं. आणि हे जे कमिशन आहे, मी तर म्हणेल जी मुलं आपली भारताच्या बाहेर परदेशात काम करतात एवढं सुद्धा पॅकेज त्यांना नाही. तर त्यांनी जर आपल्याच मुलांनी जर हे काम प्रामाणिकपणे जर सिन्सिअरली केलं तर एवढं मोठं पॅकेज त्यांना मिळू शकतं. आणि हे फक्त 1 वर्षासाठी तर ते हयातभर मिळत राहील. माझ्यासोबत एक माझे मित्र युट्यामध्ये काम करत होते, ब्रँच मॅनेजर म्हणून ठाण्याला ते काम होते. त्यांचं नाव मी घेऊ इच्छितो. नितीन मयेकर त्यांचं नाव आहे. ते ठाण्यामध्येच राहतात. त्यांनी 4 वर्षापूर्वी युट्यामधून राजीनामा दिला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या ह्या मित्रानं आज 200 करोडचा त्याचं EM आहे आणि त्याला दरवर्षी आता 2 करोडचं कमिशन मिळालं जातं. त्याला म्युच्युअल युट्यामध्ये त्याला पगार किती होता? जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पगार. म्हणजे त्याचं वार्षिक उत्पन्न जे होतं ते 18 लाखाचं, 18 ते 20 लाख. आज त्याचं वार्षिक उत्पन्न 2 करोड आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये जर आपण काम केलं तर आपण उंच भरारी घेऊ शकतो. यामध्ये आज जर पाहिलं असेल तुम्ही की म्युच्युअल फंड याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जी भारतामध्ये जी गुंतवणूक आहे ती जास्तीत जास्त बँक, पोस्ट, इन्शुरन्स यामध्येच आहे. आजही आपल्या तरुणांना याच्यामध्ये वास्ट प्रकारचा याच्यामध्ये संधी आहे. त्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमध्ये आणलं पाहिजे आणि त्यांना आपणही जास्तीत जास्त परतावा देऊ शकतो. तर यामध्ये खूपच संधी आहे. आपण या वेगवेगळ्या प्रकारचे मी सांगितल्या प्रकारे रिलेशनशिप मॅनेजर, ॲनालिसिस्ट, ऑपरेशन किंवा डिस्ट्रीब्युशनशिप अशा प्रकारच्या या संधी या म्युच्युअल फंडमध्ये आहेत. आपणास योग्य तर आपण त्यातून मार्ग निवडा. आपणास जर फारच मोठं व्हायचं असेल तर मी तर सांगेल की आपण डिस्ट्रीब्युटरशिप घ्यावी. कारण डिस्ट्रीब्युटरशिपला कुठल्याही प्रकारची तुम्हाला मर्यादा नाही.
आपण कितीही त्या माध्यमातून गुंतवणूकदार त्या माध्यमातून जोडू शकतो व जास्तीत जास्त आपण त्यामधून आपल्याला फायदा मिळू शकतो. यामध्ये दुसरा जो सांगायचं म्हणजे ज्या प्रकारे बँकेमध्ये आणि इतर ठिकाणी आपण जर गुंतवणूक केली तर लोकांचे पैसे 5 ते 10 वर्षासाठी ब्लॉक होतात, म्हणजे त्यांना ते काढता येत नाही. आणि जर काढायचे असतील तर त्यांना त्यांना काही पैसे वजा करून त्यांना ते पैसे काढावे लागतात. एखाद्याला एफडी मोडायची असेल त्याचे 2% 3% वजा करून मग त्याला ती एफडी दिली जाते. परंतु म्युच्युअल फंडमध्ये तसं नाही. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक कधीही काढू शकता. टॅक्स सेव्हिंग स्कीम सोडून तुम्ही जर इतर ठिकाणी जर गुंतवणूक केली असेल तर तुम्ही तुमचे पैसे कधी काढू शकता हे तुम्ही गुंतवणूकदाराला सांगू शकता. परंतु मी असा सल्ला देईन की गुंतवणूकदाराने 5 ते 10 वर्ष राहिले पाहिजे असं तुम्ही सांगितलं पाहिजे. पण समजा जर त्याला अचानकच पैशाची गरज वाटली तर त्याला आपण कधीही पैसे ते काढून देऊ शकतो. परंतु त्याने 1 वर्षापेक्षा जर कमी कालावधीत जर पैसे काढण्याचं ठरवलं तर 1% त्याचा कापला जातो. पण 1 वर्षापेक्षा जर जास्त गुंतवणूक केली असेल, एक जास्त वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक केली असेल तर म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही प्रकारचा पैसा कापला जात नाही. तर अशा प्रकारे सुद्धा आपण गुंतवणूकदारांना ज्यावेळी आपण गुंतवणूक घेतो त्यावेळेला बँक आणि म्युच्युअल फंड किंवा पोस्ट आणि म्युच्युअल फंड याची तुलना करून आपण गुंतवणूकदारांना आपल्याकडे वळवू शकतो. आज जवळपास मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सोशल वर्क सुद्धा करतो, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचं सुद्धा मी काम करतो. आज जवळपास माझ्याकडे मी 5 करोडचा माझ्यासोबत ईव्हीएम आहे आणि या 5 करोडचे मला दर महिन्याला 40,000 रुपये कमिशन मिळतं. माझी पेन्शन मला वेगळीच आहे आणि हे काम स्मार्ट वर्क आहे. यासाठी तुम्हाला हार्डवर्क जास्त करण्याची गरज नाही. तुम्हाला गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन देऊन पटवता आलं पाहिजे. त्यांना बँक आणि पोस्ट यापेक्षा म्युच्युअल फंड कसा चांगला आहे याची तुम्हाला माहिती देता आली पाहिजे. आणि यासाठी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी ती करण्यास तयार आहे. पहिल्यांदा तुम्ही यासाठी परीक्षेची तयारी करा. ही परीक्षा पास होणं फार सोपं नाही. या परीक्षेसाठी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिन्याची कमीत कमी तयारी करावी लागेल. ही तयारी पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही परीक्षेला बसा, कारण या परीक्षेची फी 2,500 रुपये आहे. ते प्रत्येकाला भरावीच लागते आणि ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाते. तर ती परीक्षा तुम्ही जाण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करा, कारण यामध्ये CA MBA झालेली मुलं सुद्धा नापास होतात. म्हणून मी तर असा सल्ला देईल की तुमचं पूर्ण तयारी झाल्याशिवाय तुम्ही या परीक्षेला बसूच नका. आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं, म्हणजे तुम्हाला त्या काम करण्याचं लायसन्स दिलं जातं. हे सर्टिफिकेट घेऊन तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट होऊ शकता आणि वेगवेगळ्या म्युच्युअल फंडचं तुम्ही काम करू शकता. तर यामध्ये या करिअरमध्ये म्युच्युअल फंडमध्ये करिअर करण्यासाठी फारच संधी आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल त्यावेळेला मी ज्यावेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला मी पुणे जिल्ह्यात राहतो. आपल्या समाजामधील मी एकमेव व्यक्ती असेल की मी UTI मध्ये काम, म्हणजे म्युच्युअल फंड सारख्या संस्थेमध्ये मी काम करत होतो. मी महालक्ष्मी येथे 7 वर्ष भारतीय रेल्वेमध्ये स्टोअर इन्चार्ज म्हणून सुद्धा काम केलं आहे. परंतु या दोन्हीची जर तुलना पाहिलीत तर मला म्युच्युअल फंडचा जॉब हा क्वालिटेटिव्ह आणि विजनरी वाटतो. तरी मी तरुणांना एवढंच सांगेन की आपण यामध्ये करिअर करू शकता. मी स्वतः यामध्ये करिअर केलं आहे, आपणही यामध्ये करिअर करावं एवढंच मी आपणास सांगतो. यासाठी लागणारं मार्गदर्शन मी आपणास नेहमीच करेन. जय भीम, जय भारत.